मंथन, एम-टी-एस, प्रज्ञाशोध परीक्षा यांसारख्या परीक्षांमध्ये आपल्या मुलांना जर घवघवीत यश आपल्याला यावं असं वाटत असेल, तर आजच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेसला तुम्ही ॲडमिशन तुमचं कन्फर्म करून टाका. आपण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सैनिक स्कूल, नवोदय यासोबतच आर-एम-एस, मंथन, त्याच्यानंतर जवाहर नवोदय ची 6वी ची 9वी ची परीक्षा यासारख्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या होतात, स्पर्धा परीक्षा, त्या सगळ्या परीक्षांची आपण तयारी करून घेतो आणि त्याचं मार्गदर्शन आपण देत राहतो. तर आता आपण मंथन या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता हा अतिशय महत्त्वाचा असणारा विषय शिकणार आहोत. त्याच्यामधला आज आपण शिकणार आहोत तो म्हणजे तुलना हा टॉपिक शिकणार आहोत. तर अतिशय सोपा असणारा हा टॉपिक आहे, मात्र आपल्याला तो अवघड वाटतो. तर तो कसा सोपा वाटेल याची जबाबदारी आज मी घेणार आहे. मी गीतांजली मयूर काटकर आपल्या सगळ्यांचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करते आणि आपण आता सुरू करूया बुद्धिमत्ता. मंथन या परीक्षेसाठी आवश्यक असणारा बुद्धिमत्ता या विषयातील तुलना हा टॉपिक आपण सुरू करतोय. तुलना म्हणजेच काय, की आपल्या आई-वडील आपल्यामध्ये करतात. तो मोठा भाऊ आहे, छोटा भाऊ आहे. बघ तो किती हुशार आहे, तो किती अभ्यास करतो आणि तू अभ्यास करत नाही. तुमचा मित्र किती चांगला वागतो आणि तुम्ही चांगले वागत नाही. आता हे जे करतात याला तुलना म्हणतात. पण आपल्याला त्या त्या तुलनेकडे जायचं नाहीये. आपली तुलना काय असणार आहे? 5 आणि 2 याच्यामध्ये जर का तुलना करायची झाली, तर आपल्याला काय विचारतील, की या दोघांमधला मोठा अंक कोणता? तर 5 मोठा आहे. 2 लहान आहे. दोघांमधला लहान अंक कुठला? तर 2 आपलं उत्तर येणार आहे. तर याच पद्धतीने आपल्याला समजा 4 मित्र आहेत. 4 मित्रांच्या उंची वेगवेगळ्या आहेत. मग सर्वात जास्त उंच असणारा मित्र कोण? सर्वात कमी उंच असणारा मित्र कोण? या पद्धतीचे प्रश्न आपल्याला असतात. एका प्रश्नामध्ये माहिती दिलेली असते 4-5 व्यक्तींच्या उंचीची किंवा त्यांच्या वजनाची, त्यांच्या वयाची, त्यांच्या अनुभवाची अशी तुलना दिलेली असते. म्हणजे माहिती दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला तुलना करायची असते आणि कोण कोणापेक्षा मोठा आहे, सर्वात मोठं कोण आहे, 2 नंबरला कोण आहे, सर्वात लहान कोण आहे, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. तर ते सगळे प्रश्न तुलना या टॉपिकमध्ये कव्हर होतात. तर आपण प्रश्न बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की प्रश्न कुठल्या प्रकारचे असतात आणि आपण ते सोडवणार कसं आहे. आता इथं बघा पहिला प्रश्न काय दिलंय? राम मोहनपेक्षा उंच आहे. मोहन अमितपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण? आता अशा वेळी काय करायचं? आपण आहे ना सगळ्यांसाठी रेषा ओढायच्या आणि त्या रेषेवरून उंच, लहान असं ठरवायचं. कसं? तर बघा इथे मी काय करते, अशी एक आपण ही ग्राउंड लाईन आहे असं समजूया. मग ही इथं काय दिलंय? राम मोहनपेक्षा उंच आहे. मग इथं रामची रेष ओढली. राम कोणापेक्षा उंच आहे? तर अंतर जरा जास्ती ठेवायचं. मोहनपेक्षा उंच आहे. इथं राम आहे, इथं मोहन आहे आणि मोहन अमितपेक्षा उंच आहे. मग इथं मी अमितची रेष काढते, इथे अमित असेल. बघा, आहे का सगळं बरोबर? राम मोहनपेक्षा उंच आहे आणि मोहन अमितपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण? सर्वात उंच कोण आला? राम आला. सगळ्यात उंच रेष ही रामची आली ना. म्हणजे सर्वात उंच कोण आला? तर राम सर्वात उंच आला. आता त्याच पद्धतीने सिया नेहापेक्षा ठेंगणी आहे. ठेंगणी म्हणजे बुटकी. तर सिया नेहापेक्षा ठेंगणी आहे. मग इथं करूया सिया आणि ती कोणापेक्षा बुटकी आहे? तर नेहापेक्षा. इथं नेहा करूया, इथे सिया करूया. नेहा रियापेक्षा ठेंगणी आहे. मग नेहा रियापेक्षा इथं रिया करूया. रिया नेहापेक्षा उंच आहे. मग सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच रिया. सर्वात उंच कोण आली? रिया आली. आता पुढे बघा. अजय विजयपेक्षा उंच आहे आणि विजय सुरेशपेक्षा उंच आहे. मग अजय विजयपेक्षा उंच आहे आणि विजय सुरेशपेक्षा उंच आहे. तर सर्वात ठेंगणा कोण असेल? सुरेश असेल. ठेंगणा म्हणजे बुटका. आता इथे कविता राधिकापेक्षा उंच आहे. कविता राधिकापेक्षा उंच आहे. राधिका सीमापेक्षा उंच आहे. राधिका सीमापेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण? सर्वात उंच आली कविता. रोहन अमोलपेक्षा ठेंगणा आहे. रोहन अमोलपेक्षा ठेंगणा आहे आणि अमोल राहुलपेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण? सर्वात उंच आला राहुल. त्याच्यानंतर याच पद्धतीचा हा प्रश्न आहे पुढचा.
सफरचंद संत्र्यापेक्षा जड आहे. आता इथं उंचीची होती, इथं कशाची तुलना केली आहे? इथं आता वजनाची तुलना केलेली आहे. सफरचंद संत्र्यापेक्षा जड आहे. सफरचंद संत्र्यापेक्षा जड आहे. मग सफरचंद जड आहे म्हणून याला आपण या रेषांनीच दाखवायचे. उंचीलाच फक्त रेषा दाखवल्या पाहिजेत असं नाही. वजनाला सुद्धा आपण रेषाच दाखवणार आहोत. सफरचंद संत्र्यापेक्षा जड आहे. मग सफरचंद कोणापेक्षा जड आहे? तर संत्र्यापेक्षा. संत्रे केळीपेक्षा जड आहे. मग संत्रे केळीपेक्षा जड आहे. तर सर्वात हलके कोण? सर्वात हलके आहे केळी. सर्वात हलके काय आले? केळी आली. हत्ती घोड्यापेक्षा जड आहे. इथं असेल हत्ती. कोणापेक्षा जड आहे? तर घोड्यापेक्षा जड आहे. आणि घोडा शेळीपेक्षा जड आहे. मग इथं आली शेळी. सर्वात जड कोण? सर्वात जड हत्ती. तर या पद्धतीचे प्रश्न आपण तुलना या टॉपिकमध्ये शिकतो. पिशवी पुस्तकापेक्षा जड आहे. हे आता हा 8वा प्रश्न तुम्ही सोडवा. त्याचबरोबर अ, 9वा प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवा. आंबा पेरूपेक्षा जड आहे, तुम्ही सोडवा. 11वा तुम्ही सोडवा. अ, पुढे 12वा प्रश्न मीना गीतापेक्षा लहान आहे, तुम्ही सोडवा. अमोल विजयपेक्षा मोठा आहे, सोडवा. पूजा नेहापेक्षा मोठी आहे, तुम्ही सोडवा. करण रोहितपेक्षा लहान आहे, रोहित सौरभपेक्षा लहान आहे, सर्वात मोठा कोण? हे सुद्धा तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर पुढे बघा. आता इथे हे मी सोडवून देते. पेन्सिल ए ही पेन्सिल बी पेक्षा मोठी आहे. पेन्सिल ए मोठी आहे कोणापेक्षा? तर पेन्सिल बी पेक्षा. आणि बी ही सी पेक्षा मोठी आहे. बी कोणापेक्षा मोठी आहे? तर सी पेक्षा मोठी आहे. तर सर्वात लहान कोणती आहे? सर्वात लहान ही सी पेन्सिल आहे. मग दोरी पी ही दोरी क्यू पेक्षा लांब आहे. दोरी पी ही दोरी क्यू पेक्षा लांब आहे आणि क्यू ही आर पेक्षा लांब आहे. तर सर्वात लांब कोण आहे? सर्वात लांब आहे पी. झाड ए हे झाड बी पेक्षा उंच आहे. ए हे बी पेक्षा उंच आहे आणि बी हे सी पेक्षा उंच आहे. मग सर्वात ठेंगणे झाड कुठले? तर सी हे झाड सर्वात ठेंगणे. याच पद्धतीने हा 19वा प्रश्न तुम्ही करा, 20वा तुम्ही करा. हे दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवा. याच्यानंतर आता इथं बघा या पद्धतीचा सुद्धा तुलनामध्येच प्रश्न येतो. हे सुद्धा तुलनाचं आहे. सर्वात लहान कोण? सर्वात मोठे कोण? यालाच आपण तुलना म्हणतो. बघा लहान ते मोठा असा क्रम लावायचा आहे. सगळ्यात लहान कोण असेल? 14. मग त्याहून मोठं कोण आहे? 18. त्याहून मोठं कोण आहे? 21. त्याहून मोठं कोण आहे? 26. इथे मोठा ते लहान क्रम लावायचा आहे. मोठं कोण आहे सर्वात? सर्वात मोठं आहे 52. 52 पेक्षा लहान कोण आहे? तर 48. पेक्षा लहान 45. पेक्षा लहान अ, 39. मग मोठा ते लहान क्रम झाला. याच पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे 23, 24 आणि 25 नंबरचे. इथं लहान ते मोठा, इथं मोठा ते लहान आणि इथं लहान ते मोठा. या पद्धतीचा क्रम लावायचा. हे प्रश्न तुम्ही सोडवा आणि उत्तरं कमेंट बॉक्समध्ये पाठवा. याच पद्धतीचे आपले सैनिक स्कूल, नवोदयचे सुद्धा व्हिडिओज आपल्या पेजवरती अपलोड केलेले आहेत. तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स पण मिळतील आणि अगोदरचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या टॉपिकवरचे सैनिक स्कूल तसंच नवोदय या परीक्षांसाठी उपयुक्त असणारे टॉपिक आपले व्हिडिओज तिथे आहेत. तर इथे बघा पुढचा प्रश्न, गाय कुत्र्यापेक्षा मोठी आहे, कुत्रा मांजरीपेक्षा मोठा आहे, सर्वात लहान कोण? अगोदर आपण जे पद्धतीचे प्रश्न सोडवले त्याच पद्धतीचे आहेत. हे असंच आपल्याला रेषा काढूनच सोडवायचं आहे. काय करणार आहे आपण? गाय कुत्र्यापेक्षा मोठी आहे. गाय मोठी आहे कोणापेक्षा? तर कुत्र्यापेक्षा. आणि कुत्रा मांजरीपेक्षा मोठा आहे. इथं येणार आहे मांजर. तर सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान मांजर आहे. ट्रेन बसपेक्षा वेगवान आहे आणि अ, सायकलपेक्षा वेगवान आहे. बस सायकलपेक्षा वेगवान आहे. मग सर्वात वेगवान कोण? तर सर्वात वेगवान ट्रेन आहे. मग या पद्धतीचा हा 28 नंबरचा तुम्ही सोडवा, 29 नंबरचा पण तुम्ही सोडवा आणि हे 30 नंबरचा. तर हे प्रश्न सोडवा आणि याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल आणि या स्वरूपाचे अजून व्हिडिओ बघायचे असतील, तर आपलं Facebook तसंच Instagramवर सुद्धा पेज आहे. तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स बघायला मिळतील आणि शिकायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक